नमस्कार सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि लाईकसुद्धा करा। तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी मी नवीन अपडेट घेऊन आलेली आहे। तर विषय असा आहे की जे नवीन लाभार्थी आहेत, जे आता नवीन फॉर्म भरणारे आहेत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत, तर त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन अट आणलेली आहे। ती अट अशी आहे की फॉर्म भरताना जन्माचा दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC हे आवश्यक असणार आहे। ह्या दोनपैकी समजा एक पण कागदपत्र नसेल तर फॉर्म भरता येणार नाही। तर आधी कसं व्हायचं, दिव्यांग बांधवांसाठी UID कार्ड असलं तरी फॉर्म भरला जायचा। समजा विधवा महिला आहे तो मृत्यूच्या पतीचा दाखला असेल तरी फॉर्म भरला जायचा। वृद्ध व्यक्ती जसे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा वयाचा पुरावा असेल, आधार कार्ड किंवा दुसरं काही, तर त्या आधारे पण त्यांचा फॉर्म भरला जायचा। पण आता तसं नाही आहे। जसं आजारग्रस्त आहे तर त्यांचं फक्त दवाखान्याचं सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा ते फॉर्म भरत होते, पण आता तसं राहिलेलं नाही। आता मला सांगा, सगळ्यांकडेच TC आणि जन्माचा दाखला नाही आहे। कारण आधीच्या काळामध्ये या दोन कागदपत्रांना तेवढं म्हणजे प्राधान्य नव्हतं। कोणाकोणाकडे तर जन्माचा दाखलासुद्धा नाही आहे। जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे आधीच्या काळामधले आहेत, तर त्यांच्याकडे कुठला आला जन्माचा दाखला, आणि जे गावखेड्यामध्ये राहतात त्यांच्याकडे पण नाही राहत आणि शहरात असलेले त्यांच्याकडे पण नाही राहत। सर्वसामान्य लोकांकडे या दोनपैकी एक डॉक्युमेंट्स तर नाहीच राहणार। जसे दिव्यांग बांधव आहे तर दिव्यांग बांधव शाळा कोणी शिकतात कोणी नाही शिकत, तर त्यांचा पण प्रॉब्लेम येणारच आहे। तसंच आजारग्रस्त आहेत तर ते पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट असते, पण ह्या सगळ्या गोष्टी दोनमधून एक ना एक कमतरता राहीलच। तर माझी सरकारला एकच विनंती आहे की ह्या दोन्ही ज्या अट ठेवलेली आहे ही रद्द करावी। जे आधीसारखं जे होतं, जे इझी डॉक्युमेंट जे होते की लगेच अप्लाय केलं जायचं, तसंच तुम्ही सुरू ठेवा। हे नवीन अटी आणून जे लाभार्थी आहेत ते वंचित राहिले नाही पाहिजे, कारण सगळ्यांनाच गरज असते आणि म्हणूनच ते फॉर्म भरतात। गरज नसली तर कशाला फॉर्म भरणार आहेत। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामार्फतच एक पत्र प्रणितीताई शिंदे यांनी सरकारला पाठवलेला होता की ह्या ज्या अटी आहेत ह्या अटी रद्द कराव्या आणि सर्वसामान्यांना जे त्यांना सोयीचं होईल तेच कागदपत्र जे आधी जसं ते फॉर्म भरत होते तसंच सुरू ठेवा। ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागेल आणि फॉर्म त्यांना भरता येणार नाही आणि पुष्कळसे जे आहेत लाभार्थी ते वंचित राहतील या योजनेपासून। तर ही योजना आधीपासूनच सुरू झालेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत पुष्कळशा लाभार्थ्यांना योजना सुरू आहे आणि नवीन लाभार्थी जे फॉर्म भरत आहेत तर ही जी अट आहे ही अट रद्द करावी आणि जसं आधी होतं तसं सुरू ठेवावं, हीच माझी सरकारला विनंती आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा। भेटूया नंतर, बाय बाय।